विद्यावर्धिनी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। विद्यार्थ्यांनी आपल्यातील कमकुवत दिव्यांगडे सकारात्मक दृष्टीने पाहून आत्मविकास साधावा, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक एस.टी. इंगळे यांनी केले। ते येथे डॉक्टर M.Y. वैद्य कला प्राचार्य P.D. दलाल वाणिज्य आणि डॉक्टर D.S. शाह विज्ञान महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षीय भाषण करत होते। याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक किशोर काथे उपस्थित होते। विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव व खजिनदार युवराज कर्णकाठ, प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील, उपप्राचार्य डॉक्टर योगेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आखण्यात आले असून अभ्यासाबरोबरच शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे, त्याचा विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा, असा संदेश प्राध्यापक इंगळे यांनी दिला। समारंभात बेस्ट कडेट चंद्रशेखर बर्गे, बेस्ट फायर सागर सोनवणे, अष्टपैलू खेळाडू शैलेश पाव व लता वसावे, विद्यापीठ सुवर्णपदक विजेत्या हर्षदा पाटील, खुशी अग्रवाल, मीनाक्षी ईशी, दिव्यांग कलावंत पवन मराठे, धनंजय पाटील, राज्यस्तरीय जुडो स्पर्धेतील विजेता आदित्य गोसावी, सेट परीक्षा उत्तीर्ण शुभांगी देशमुख व तेजस कुलकर्णी, तसेच पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या गुरुप्रसाद चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सतीश निकम, संतोष खत्री, विजय पालवे, निलेश रोटे, वैशाली पाटील, उज्ज्वला वाणी व शुभांगी देशमुख यांनी केले। समारंभाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रशांत लिगदे, प्रशांत काथे, डॉक्टर आशा काटे, अंकुश गायकवाड, शालिग्राम गर्दे, अक्षय जोशी व अशोक मुजगे यांनी विशेष परिश्रम घेतले। या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी किंवा नॉन टीचिंग कर्मचारी जे असतात यांनी प्रावीण्य संपादन केलेलं आहे। मी आपल्या सर्वांना या निमित्तानं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। मित्र, आपल्या मनोगतामध्ये DYSP साहेबांनी आपला प्रवास थोडासा सांगितला आणि हा प्रवास सांगत असताना त्यांनी 2-3 गोष्टी अधोरेखित केल्या आणि त्यामध्ये अशा की जर आपल्याला जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर जिद्द असायला पाहिजे, हे एक त्यांच्या भाषणातून अधोरेखित झालं। दुसरं म्हणजे चिकाटी असायला पाहिजे आणि प्रामाणिक प्रयत्न करणं ही जर आपली क्षमता असेल आणि हा जर आपला ॲटिट्यूड असेल तर मला असं वाटते की आपण कुठलंही क्षेत्र जे असेल त्यामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो आणि त्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो। या विद्यावर्धिनी महाविद्यालयाचा इतिहास जो आहे हा इतिहास अत्यंत प्रभावी असा इतिहास आहे। बऱ्याच क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी खूप मोठमोठ्या पदांवर काम करत आहेत आणि हा जो वारसा आहे हा वारसा आपल्या सर्वांना आता पुढे चालवायचा आहे आणि म्हणून मला असं वाटते की आपल्या सर्वांनी सुद्धा खूप प्रयत्न करून, खूप प्रामाणिकपणे कष्ट घेऊन आपला जो वारसा आहे, हा या विद्यालयाचा जो वारसा आहे, या महाविद्यालयाचा जो वारसा आहे, हा आपण असाच पुढे चालू ठेवावा। मित्र, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करत असताना आपल्याला असं जाणवेल की यामध्ये काय अपेक्षित आहे, तर यामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे। आणि सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर फक्त शैक्षणिक विकास होऊन हे विद्यार्थ्यांसाठी चालणार नाही, तर त्याबरोबर त्याचा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे आहे त्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा त्याचा विकास झाला पाहिजे। आणि म्हणूनच मला असं वाटते की आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अत्यंत चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे आणि याची जर आपण चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली तर मला असं वाटते की अत्यंत चांगला विद्यार्थी भविष्यात घडू शकेल। शैक्षणिक यशाबरोबरच ज्या काही कला असतील, ज्या काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं पाहिजे असं या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित आहे। आणि त्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ह्या ज्या को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सर्व को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज क्रेडिटाईज केलेले आहे। समजा एखाद्या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला आणि त्यामध्ये जर प्रावीण्य मिळवलं, जर आपल्याला बक्षीस मिळालं तर त्याचे क्रेडिट्स या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला पकडण्यात येतील आणि हे जे क्रेडिट्स आहे हे क्रेडिट्स आपल्याला आपली डिग्री घेण्यासाठी उपयुक्त होतील। तर